बऱ्याचशा नवीन यूट्यूब क्रिएटरला हा प्रश्न कायम पडतो की जर आपला चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट झाला तर आपला चॅनल पुन्हा मॉनिटाईज होतो का? पुढची प्रोसेस काय असते? कोणत्या कारणाने आपला चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट होतो? किंवा आपला जर चॅनल मॉनिटाईज आहे तर तो डिमॉनिटाईज होतो का? तर या प्रश्नांची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. तर चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट व्हायची मुख्य कारणे काय तर मी आता तुम्हाला सांगतोय. पहिलं कारण म्हणजे रियूज कंटेंट किंवा रिपीटेड कंटेंट हे बऱ्याचसे चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट व्हायचं मुख्य कारण आहे. रियूज कंटेंट म्हणजे आपण इतर प्लॅटफॉर्मवरील जसे की फेसबुक, इंस्टाग्रामवरील व्हिडिओ ॲज इट इज डाउनलोड करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणे किंवा दुसऱ्या कुणाचे व्हिडिओ आहेत तसेच डाउनलोड करून पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणे म्हणजे रियूज कंटेंट. आणि रिपीटेड कंटेंट म्हणजे आपण आपला एखादा व्हिडिओ वारंवार आपल्या चॅनलवरती अपलोड करणे याला रिपीटेड कंटेंट म्हणलं जातं. असे व्हिडिओ आपण वारंवार आपल्या चॅनलवरती ॲज इट इज आहेच तसे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता आपल्या चॅनलवरती पुन्हा अपलोड केले किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले तर असं चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट होतो. त्याला रियूज कंटेंट असं येतं. किंवा आधी तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे आणि त्यानंतर तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती रिपीटेड कंटेंट किंवा रियूज कंटेंटचे काही व्हिडिओ अपलोड केले तर तुमचा चॅनल डिमॉनिटाईज सुद्धा होऊ शकतो. दुसरं आहे ॲडव्हर्टाइजमेंट फ्रेंडली कंटेंट. समजा तुमच्या चॅनलवरती ॲडव्हर्टाइजमेंट फ्रेंडली कंटेंट नसतील, म्हणजे उदाहरणार्थ द्यायचे झाले तर तुमच्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचे हिंसेचे किंवा अश्लील व्हिडिओ असतील किंवा कुठल्या प्रकारचा झटपट पैसा कमवण्याविषयी माहिती देणारे काही व्हिडिओ असतील किंवा गॅम्बलिंगचे व्हिडिओ असतील, कुठल्या प्रकारचे भाईगिरीचे वर्तन करण्याचे किंवा शिवीगाळीचे काही व्हिडिओ असतील तर यूट्यूबने काही गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत. यूट्यूबच्या सांगण्याप्रमाणे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नसावेत. असे जर तुमच्या चॅनलवरती कुठल्या प्रकारचे व्हिडिओ असतील, तुम्ही यूट्यूबची पॉलिसी जर कुठल्याही प्रकारे उल्लंघन केलेली असेल त्यामध्ये तर असं चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट होतो. जरी तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनलवरती अशा प्रकारचे काही व्हिडिओ अपलोड करताय तर तुमचा मॉनिटाईज असलेला चॅनल सुद्धा डिमॉनिटाईज होतो. आणि तिसरी कंडिशन म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये आपण आपल्या चॅनलवरती ना की शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नाही लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपण आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी केलेली नाहीये, पोस्टही अपलोड केलेली नाहीये, तर अशा कंडिशनमध्ये आपला चॅनल डिमॉनिटाईज होतो. आणि चौथ्या कंडिशनमध्ये अशा प्रकारचे चॅनल डिमॉनिटाईज होतात की ज्यांनी गेल्या वर्षभरामध्ये 365 दिवसामध्ये आपला वॉच टाईम 4000 तासाच्या खाली आलेला आहे. या केसमध्ये सुद्धा तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो. आपला चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट व्हायचा किंवा आपला चॅनल मॉनिटाईज असलेला डिमॉनिटाईज व्हायची ही मुख्य काही कारणे आहेत. तर आता आपण पाहूयात की याच्यावरती काय सोल्युशन आहे. जर तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट म्हणून तुमचा चॅनल डिमॉनिटाईज झालेला आहे तर याच्यामध्ये यूट्यूबकडनं महिन्याचा अवधी दिला जातो. या अवधीमध्ये जर तुम्हाला तुमच्या चॅनलवरती जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठल्याही प्रकारचं रियूज कंटेंट किंवा रिपीटेड कंटेंट कुठल्याही प्रकारचा वापर केलेला नाहीये, जर तुम्हाला यूट्यूबची रियूज कंटेंटची पॉलिसी पूर्णपणे माहीत आहे, जर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवरती तुमचे आणि तुमचे स्वतःचेच व्हिडिओ आहेत तर तुम्हाला यूट्यूबला अप्लाय करून तुमचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. यामध्ये तुम्ही व्हिडिओद्वारे किंवा लेखी स्वरूपात सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, यूट्यूबवरती अप्लाय करू शकता, तुमचं म्हणणं मांडू शकता. यामध्ये जर निदर्शनात आलं की तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट वापरलं गेलेलं आहे तर तुम्हाला तसं निदर्शनात आणून देतं. पण यामध्ये जर तुमचा चॅनल रिजेक्ट झाला तर तुमचं चॅनल डायरेक्ट टर्मिनेट होतं. त्यामध्ये तुम्हाला पुन्हा अप्लाय करायची संधी मिळत नाही. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट किंवा रिपीटेड कंटेंटचा वापर झालेला आहे, यूट्यूबकडनं तुम्हाला 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे, या अवधीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ डिलीट करू शकता किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता आणि त्यानंतर पुन्हा अप्लाय करू शकता. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या मॉनिटायझेशनच्या सर्व कंडिशन 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच टाईम, 1 वर्षामध्ये 4000 वॉच टाईमचा क्रायटेरिया किंवा शॉर्ट्स व्हिडिओसाठी 10 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया पूर्ण असेल तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. पण जर यामध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा जर तुमचा चॅनल डिमॉनिटाईज झाला तर यामध्ये तुम्हाला 1 महिन्याचा पुन्हा अवधी दिला जातो. यामध्ये यूट्यूबने सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॅनलवरती सुधारणा करा. यानंतर तुम्हाला पुन्हा 90 दिवसाचा अवधी दिला जातो. या 90 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या रियूज कंटेंट किंवा रिपीटेड कंटेंटचे जे काही प्रकार आहेत, व्हिडिओ आहेत ते डिलीट करून त्यामध्ये सुधारणा करून तुम्ही पुन्हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. यामध्ये सुद्धा जरी पुन्हा रिजेक्ट झालं तरी पुन्हा तुम्हाला 90 दिवसाची संधी दिली जाते. या 90 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या चॅनलचं पूर्ण स्वरूप बदलून
यूट्यूब मॉनिटायझेशनच्या सर्व टर्म्स अँड कंडिशन पूर्ण करून तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. साधारण पुन्हा 90 दिवसासाठी तुमचा चॅनल मॉनिटायझेशनसाठी होल्डवरती ठेवला जाईल. या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करून पुन्हा रिअप्लाय करता येते. यानंतर येत आहे ॲडव्हर्टाइजमेंट फ्रेंडली कॉन्टेंट. मला वाटतं तुमच्या चॅनलवरती काही व्हिडिओ ॲडव्हर्टाइजमेंट कॉन्टेंट नाही आहेत, तर अशा व्हिडिओमुळे तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या व्हिडिओचा पूर्ण एकदा बघून तुम्हाला जर असे वाटतंय की तुम्ही यूट्यूबच्या पॉलिसीचे उल्लंघन केलेले आहे या व्हिडिओमध्ये केलेले आहे, तर तुम्ही असे व्हिडिओ डिलीट करून पुन्हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकताय. आता कारण नंबर 3 किंवा 4 तुमचा चॅनल डिमॉनिटाईज झालाय, तर आपल्याला पुन्हा यूट्यूबवरती काम करावं लागेल. जसे की रेग्युलर व्हिडिओ पुन्हा अपलोड करावे लागतील आणि यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे 4000 तासाचा किंवा 10 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया पूर्ण करून आपण आपलं चॅनल पुन्हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो. मित्रांनो, तुमच्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारच्या यूट्यूबच्या स्ट्राईक नसतील, तर तुम्ही जरी आत्ता तुमचं चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट झालेलं आहे, तरी तुम्हाला पुन्हा चॅनल मॉनिटाईज करायची संधी आहे आणि तुम्ही अप्लाय सुद्धा करू शकता. यूट्यूबवरती अप्लाय सुद्धा करू शकताय. जोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाहीये तोपर्यंत तुम्ही ही प्रोसेस चालू ठेवू शकताय. एक ना एक दिवस तुमचं चॅनल नक्कीच मॉनिटाईज होईल. मित्रांनो, तुमच्यापैकी कुणाचं चॅनल मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट झालं आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.